संत जणांनो, प्रेमाने बोलूया धन्यरंकारजी. या संत जणांनो, आपण अवतारवाणीच्या पहिल्या पदावर चर्चा केली, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की हा परमात्मा कसा निराकार आहे. तो राजांचा राजा आणि सर्व जीवांचा पालन करता आहे. पण संत जणांनो, आपल्या मनात एक सहज प्रश्न उभा राहतो, जर तो डोळ्यांना दिसण्यासारखा नाही, तो निराकार आहे, तर त्याला नेमकं पाहायचं कसं, त्याला अनुभवायचं कसं? आज आपण अवतारवाणीच्या दुसऱ्या पदावर चर्चा करणार आहोत. त्यात याच प्रश्नाचं उत्तर अत्यंत सुंदर प्रकारे दिलेलं आहे. या संत जणांनो, शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराज अवतारवाणीच्या दुसऱ्या पदामध्ये मला समजावतात, रूप तुझे अनुरेणू माझी, पानो पानी नाव तुझे, इकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. चंदनामध्ये तूच सुगंध, गंगे माझी निर्मलता, तेज तूच रवी किरणा माझी, चंद्रा माझी शीतलता, पुष्पा माझी तू सुंदरता, कलिके माझी कोमलता, विद्वानात तुझी विद्वता, तूच कला अन कौशलता, पूर्ण गुरु आहेस बुटा तू, दशमद्वार असे तव देश, अवतार म्हणे दिधली सद्गुरुने, आपुली भाषा आपुला वेश, आपुली भाषा आपुला वेश. या संत जणांनो, हे पद ईश्वराची सर्व व्यापकता आणि सद्गुरूची अगाध महिमा यांचा एक अद्भुत संगम आहे. शहंशाह बाबा अवतार सिंहजी या पदातून आपल्याला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जात आहेत. ते सांगत आहेत, जेव्हा पूर्ण गुरु आयुष्यात येतो आणि ब्रह्मज्ञान देतो, तेव्हा पाहण्याची दृष्टीच बदलते. त्यानंतर देव शोधण्यासाठी रानावनात किंवा फक्त तीर्थक्षेत्री जावं लागत नाही. या पदात बाबाजी उलगडून सांगतात, तो देव मला आता सृष्टीच्या अनुरेणूत दिसत आहे. चंदनाचा जो सुगंध आहे तो फक्त लाकडाचा गुण नाही, तर त्या मागे दरवळणारा हा निरंकारच आहे. गंगेच्या पाण्याची निर्मलता, सूर्याचे प्रखर तेज, चंद्राची शांत शीतलता आणि एखाद्या कळीची कोमलता, ही सर्व या ईश्वराचीच वेगवेगळी रूपे आहेत. जगातला जो सर्वात मोठा विद्वान आहे, त्याची विद्वत्ता ही तोच आहे, आणि जो एकदम भोळा भाबडा आहे, त्याच्यातील निरागसता ही तोच आहे. आणि या पदाच्या शेवटी बाबा अवतार सिंहजी अत्यंत कृतज्ञतेने आपल्या सद्गुरू बाबा बुटा सिंहजी यांचे आभार मानतात, ज्यांनी त्यांना हे सत्य दाखवलं आणि जगण्याची एक नवीन भाषा आणि नवा वेश म्हणजे नवी ओळख दिली. संत जणांनो, हे पद म्हणजे नुसते शब्द नाहीत, तर ते एक जिवंत अनुभव आहे. जशी एखादी सुंदर पेंटिंग पाहिल्यावर छान दिसतेच, पण जवळून पाहिल्यावर त्यातील रंगांची खरी खोली आणि चित्रकाराची मेहनत समजते. तर चला, आज आपण या पदाचं एक एक चरण अत्यंत सखोलपणे अभ्यासूया. या पहिल्या चरणामध्ये शहंशाह बाबा अवतार सिंहजी महाराज आपल्याला समजवतात, रूप तुझे अनुरेणू माझी, पानो पाणी नाव तुझे, इकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. संत जणांनो, किती सुंदर आणि भावपूर्ण या ओळी आहेत. रूप तुझे अनुरेणू माझी, पानो पाणी नाव तुझे, इकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. या ओळी वाचताच अंगावर एक रोमांच उभा राहतो. जणू काही एखादा भक्त सद्गुरूंच्या कृपेने डोळे उघडून पहिल्यांदाच या खऱ्या जगाकडे पाहत आहे आणि आनंदाने बेधुंद होऊन नाचत आहे. जेव्हा माणूस अज्ञानात असतो, तेव्हा त्याला वाटतं की देव फक्त कुठल्या तरी चार भिंतींच्या आत, एखाद्या विशिष्ट दिशेला किंवा फक्त आकाशात ढगांच्या मागे बसलेला आहे. पण शहंशाह बाबा अवतार सिंहजी या ओळींमधून भक्तीची ती उंची गाठतात, जिथे दिशा आणि भिंती गळून पडतात. यातील पहिल्या शब्दावर चला जरा विचार करूया. रूप तुझे अणु रेणू माझी. अणु आणि रेणू म्हणजे या सृष्टीतील सर्वात सूक्ष्म कण, सायन्स ज्याला ॲटॉम म्हणतं. बाबाजी सांगत आहेत की हे प्रभू, तुझे रूप एवढे विशाल आहे की ते आकाशात मावत नाही, पण ते एवढे सूक्ष्मही आहे की ते एका छोट्याशा कणाकणातही समावलेलं आहे. आपण जेव्हा एखाद्या उच्च दर्जाच्या लेन्सने किंवा मिररलेस कॅमेराने निसर्गाची डॉक्युमेंटरी शूट करतो, तेव्हा आपण बघतो की मॅक्रो लेन्स लावल्यावर एका छोट्याशा गवताच्या पात्यावर बसलेल्या दवबिंदूतही आपल्याला संपूर्ण जगाचं प्रतिबिंब दिसतं. उघड्या डोळ्यांना जे दिसत नाही ते लेन्सच्या माध्यमातून किती स्पष्ट आणि सुंदर दिसतं.
अगदी तसंच संत जनांनो, जेव्हा सद्गुरू आपल्याला ब्रह्मज्ञानाचा लेन्स देतात तेव्हा आपली दृष्टी एवढी सूक्ष्म होते की आपल्याला रस्त्यावरच्या धुळीच्या कणातही त्या परमात्म्याचं दर्शन घडतं. तुकोबांनी याच अफाट अवस्थेचं वर्णन एका अभंगात किती सहज सुंदर करून ठेवलंय बघा. अनुरेणिया थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे जेव्हा मी माझ्यातला मीपणा सोडून दिला तेव्हा मी अनुपेक्षाही सूक्ष्म झालो आणि बघता बघता या आकाशा एवढा विशालही झालो. या कणाकणात तो देव कसा आहे याची एक अत्यंत सुंदर कथा आपल्या पुराणात आहे. भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. हिरण्यकश्यपूने जेव्हा रागाने लालबंद होऊन प्रल्हादाला विचारलं, अरे मूर्खा, कुठे आहे तुझा नारायण? एवढा वेळ तू त्याचं नाव घेतोयस, तर मग मला सांग, या समोरच्या दगडी खांबामध्ये तुझा देव आहे का? तेव्हा प्रल्हादाने अत्यंत शांतपणे आणि विश्वासाने उत्तर दिलं होतं, होय पिताजी, मला तर या खांबाच्या कणाकणात माझा नारायण दिसतोय. आणि सात संगतजी, जेव्हा हिरण्यकश्यपूने त्या खांबावर गदा मारली तेव्हा त्या निर्जीव अनुरेणूतून भगवान नरसिंह प्रकट झाले. हाच तो अनुरेणू माझी दडलेला परमात्मा आहे. त्यानंतरची ओळ आहे, पानो पाणी नाव तुझे. निसर्गातल्या प्रत्येक पानावर ईश्वराची स्वाक्षरी आहे. आपण जंगलात गेलो तर तिथे करोडो झाडं आणि अब्जावधी पानं असतात, पण कोणत्याही एका झाडाची 2 पानं एकमेकांसारखी नसतात. हा कसला चमत्कार आहे संत जनांनो. बादशाह अकबर आणि बिरबलाचा एक किस्सा आहे. एकदा अकबर बादशाहने बिरबलला विचारलं की, बिरबल, तू नेहमी म्हणतोस की तुझा ईश्वर महान चित्रकार आहे, पण मी सुद्धा माझ्या दरबारातल्या चित्रकारांकडून हुबेहूब निसर्ग चित्र काढून घेऊ शकतो. बिरबलाने काहीच उत्तर दिलं नाही. दुसऱ्या दिवशी बिरबल दरबारात येताना हातामध्ये गुलाबाचे एक फूल आणि एक झाडाची काही पानं घेऊन आला. त्याने ती बादशाला दिली आणि म्हणाला, महाराज, तुमच्या सर्वोत्कृष्ट चित्रकाराला सांगा की या पानावर अशा सूक्ष्म शिरा आहेत, जसा त्यांचा नैसर्गिक रंग आहे आणि जसा त्या जिवंतपणा आहे तशीच करोडो पाने मला बनवून दाखवा. अकबराला आपली चूक उमगली. माणसाचा रंग आणि कुंचीला एका मर्यादेवर जाऊन थांबतो, पण या निसर्गाचा मालक असा आहे ज्याने प्रत्येक पानावर आपल्या कलेचं, आपल्या अस्तित्वाचं नाव कोरलेलं आहे. खानदेशातल्या आपल्या लाडक्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी याच निसर्गातील ईश्वरी रूपाचं वर्णन करताना म्हटलंय, हिरवे हिरवे पान त्यावर देव बाप्पाची शान. हेच ते पानोपानी असलेलं ईश्वराचं नाव आहे. आता पुढच्या ओळीत शंकर बाबा अवतार सिंहजी समजावतात की इकडे तिकडे सर्व दिशातून पाहतो प्रभू रूप तुझे. संत जनांनो, दिशा किती आहेत? आपण म्हणतो पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि उपदिशा, अशा एकूण 10 दिशा आहेत. सामान्य माणूस जेव्हा एखाद्या संकटात असतो किंवा सुखाच्या शोधात असतो तेव्हा तो इकडे तिकडे भरकटत असतो. पण ज्याला ज्ञान मिळालंय तो जिथे बघेल तिथे फक्त आपला प्रभूच दिसतो. त्याची अवस्था अशी होते की डोळे उघडे ठेवले तरी निरंकार आणि डोळे मिटले तरी निरंकार. रामायणातला एक प्रसंग खूप भावूक आहे. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाल्यानंतर सीतामाईने हनुमंताला एक अत्यंत मौल्यवान मोत्याचा हार भेट म्हणून दिला. पण हनुमंतराया काय करत होते? ते एक एक मोती तोडायचे, दाताने फोडायचे, आत काहीतरी शोधायचे आणि फेकून द्यायचे. हे बघून दरबारातील लोक हसायला लागले आणि म्हणाले की हा शेवटी माकडच राहिला, याला मोत्याची काय किंमत कळणार. जेव्हा प्रभू रामांनी विचारलं, हनुमंता हे काय करतोय, तेव्हा हात जोडून हनुमंत म्हणाले, प्रभू, माता सीतेने दिलेला हार अमूल्य आहेच, पण मी मोत्याच्या आत शोधून पाहत होतो की यात माझा राम आहे का, आणि ज्या मोत्यात माझा राम नाही तो मोती माझ्यासाठी मातीच्या ढेकळा समान आहे. आणि जेव्हा लोकांनी विचारलं की तुझ्या आत तरी कुठे राम आहे, तेव्हा हनुमंतांनी आपली छाती फाडून दाखवली आणि तिथेही सर्वांना राम सीतेचे दर्शन घडले. संत जनांनो, ही ती अवस्था आहे जेव्हा इकडे तिकडे आत बाहेर सर्वत्र फक्त प्रभूचे रूप दिसते. आपले छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्यांची दृष्टी अशीच विशाल होती. जेव्हा महाराज रायगडावरून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांकडे पाहायचे तेव्हा त्यांना फक्त दगड, माती किंवा डोंगर दिसत नसत.
त्यांना त्या कणाकणात भवानी मातेचा आशीर्वाद आणि रयतेच्या कल्याणासाठी उभं असलेलं शिवतत्व दिसायचं. प्रत्येक मावळ्यात त्यांना तो ईश्वर दिसायचा. म्हणूनच ते रयतेची एवढी काळजी घेऊ शकले. स्वामी विवेकानंदांचा तो प्रसंग आठवा, जेव्हा ते रामकृष्ण परमहंसांना पहिल्यांदाच भेटले. तेव्हा त्यांनी एकच प्रश्न थेट विचारला होता, महाशय, तुम्ही देव पाहिला आहे का? तेव्हा रामकृष्ण परमहंस क्षणभरही न थांबता अत्यंत आत्मविश्वासाने म्हणाले होते, होय, मी देव पाहिला आहे. आणि जितक्या स्पष्टपणे मी तुला आत्ता बघतोय त्यापेक्षाही अधिक स्पष्टपणे मी देवाला प्रत्येक क्षणी बघत असतो. हेच ते दर्शन आहे. जेव्हा सद्गुरूंचा हात डोक्यावर पडतो तेव्हा आपल्या आतील ज्ञानाचा अंधार दूर होतो. मग आपल्याला मंदिरात गेल्यावर तर देव दिसतोच, पण रस्त्यावर झाडू मारणाऱ्या व्यक्तीमध्येही देव दिसतो. शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यातही देव दिसतो आणि अगदी आपल्याला त्रास देणाऱ्या माणसातही त्याच प्रभूचं रूप दिसू लागतं. संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात म्हटलंय, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपल्याला एकमेकात हा निरंकार दिसेल. संत जनांनो, बाबा अवतार सिंहजी आपल्याला याच विशाल दृष्टिकोनाकडे घेऊन चालले आहेत. ते सांगत आहेत की माझा प्रभू कुठल्या एका दिशेच्या किंवा जागेचा मोहताज नाही. तो इकडे आहे, तो तिकडे आहे, तो खाली आहे, तो वर आहे, तो या विश्वाचा श्वास आहे. संत जनांनो, या पहिल्या चरणामध्ये सुंदर प्रकारे आपण पाहिलं की तो प्रभू परमात्मा, त्याचं स्वरूप नेमकं काय आहे, तो कुठे कुठे आहे. संत जनांनो, दुसऱ्या चरणामध्ये शंश बाबा अवतार सिंहजी महाराज तुम्हा आम्हाला समजावतात की चंदनामध्ये तूच सुगंध, गंगे माझी निर्मलता, तेज तूच रवी किरणा माझी, चंद्रा माझी शीतलता. या संत जनांनो, यामधील पहिला शब्द म्हणजे चंदनामध्ये तूच सुगंध. बाबाजी म्हणतात, हे प्रभू, चंदनाच्या लाकडात जो सुगंध येतो ना, तो सुगंध लाकडाचा नाही तर तो तू आहेस. संत जनांनो, जगात लाखो प्रकारची झाडे आहेत. बाबूळ आहे, कडुलिंब आहे, आंबा आहे, पण या सर्वांमध्ये चंदनच का श्रेष्ठ मानलं जातं? कारण चंदनाचा एक गुणधर्म आहे, ते स्वतः झिजतं आणि दुसऱ्यांना सुगंध देतं. अगदी कुऱ्हाड घेऊन जो लाकूड तोड्या चंदनाचे झाड तोडायला येतो, चंदन त्या कुऱ्हाडीच्या पात्यालाही सुगंधित करून टाकतं. चंदनाला कोणीही कापू दे, घासू दे, ते आपला सुगंध सोडत नाही. संत कबीर दासांचा एक अत्यंत सुंदर दोहा आहे, जो रहीम उत्तम प्रकृती का करी सकत कुसंग, चंदन विष व्यापत नाही लिपटे रहत भुजंग. म्हणजे चंदनाच्या झाडावर कितीही विषारी साप विळखा घालून बसले तरी चंदन स्वतः विषारी होत नाही, ते आपली शीतलता आणि सुगंधच देत राहतं. संत जनांनो, देव असाच आहे. जगात किती वाईट गोष्टी असल्या तरी परमात्म्याचा जो मूळ स्वभाव आहे, प्रेम आणि शांती, तो कधीच बदलत नाही. संत एकनाथ महाराजांचा तो प्रसंग आठवा. नाथांच्या अंगावर एका यवनाने एकदा दोनदा नाही तर चक्क 108 वेळा थुंकलं. सामान्य माणूस असता तर त्याने त्या माणसाला मारून टाकलं असतं, पण एकनाथ महाराज प्रत्येक वेळी गोदावरीत स्नान करून यायचे आणि शांत राहायचे. शेवटी तो माणूसच नाथांच्या पायावर पडून रडू लागला. तेव्हा नाथ म्हणाले, अरे बाबा, रडतोयस का? तुझ्यामुळे आज मला 108 वेळा गोदावरीचे पवित्र स्नान घडले. हा जो एकनाथ महाराजांच्या मनातला क्षमेचा सुगंध होता, तो सुगंध म्हणजेच हा निरंकार आहे. गंगे माझी निर्मलता. पुढे बाबाजी म्हणतात की हे प्रभू, गंगेच्या पाण्यामध्ये जी निर्मलता आहे, जी पवित्रता आहे, ती तूच आहेस. संत जनांनो, आपण भारतात गंगेला फक्त एक नदी मानत नाही, आपण तिला गंगा माता म्हणतो. गंगेच्या पाण्यात अशी कोणती जादू आहे? लोक हजारो मैल प्रवास करून तिथं पाप धुण्यासाठी जातात. विज्ञानानं देखील सिद्ध केलंय की गंगेच्या पाण्यात असे काही जीवाणू आहेत ज्यामुळे ते पाणी कधीच खराब होत नाही. पण भक्ताच्या दृष्टीनं जर संत जनांनो आपण विचार केला तर ती निर्मलता म्हणजे साक्षात ईश्वराचं स्वरूप आहे. पण इथे संतांनी आपल्याला एक खूप मोठी शिकवण दिली की गंगेची निर्मलता बाहेरच्या पाण्यापुरता मर्यादित नाही, ती निर्मलता आपल्या मनात देखील आली पाहिजे. संत रोहिदास जे चर्मकार होते, बूट शिवण्याचं काम करायचे. एकदा लोक त्यांना म्हणाले, चला महाराज, गंगेत जाऊन स्नान करून येऊ.
तेव्हा रोहिदासजी म्हणाले, अहो मला लोकांचे बूट द्यायचे आहेत, मी कसा येऊ? लोक हसले आणि निघून गेले. तेव्हा संत रोहिदासांनी आपल्या जवळच्या चांबड भिजवण्याच्या छोट्याशा कुंडीतील पाण्याला नमस्कार केला आणि म्हणाले की मन चंगा तो कठवती मे गंगा. म्हणजे जर माझं मन निर्मळ असेल तर या माझ्या छोट्याशा कुंडीतल्या पाण्यातही साक्षात गंगा माता अवतरेल. बघा, आणि खरोखरच त्या कुंडीतून गंगा मातेने प्रकट होऊन संत रोहिदासांना दर्शन दिलं होतं. म्हणूनच संत तुकाराम महाराज अतिशय कडक शब्दात फटकारतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. बाबाजी आपल्याला हेच सांगत आहेत की हे प्रभू, जी निर्मलता गंगेत आहे ती तुझ्या अस्तित्वाची खूण आहे. तूच ती पवित्रता आहेस जी माणसाचं मन धुवून स्वच्छ करते. पुढे बाबाजी म्हणतात की तेज तूच रवी किरणा माझी. सूर्याच्या किरणांमध्ये जे तेज आहे ते तेज तूच आहेस. संत जनांनो, विचार करा, सूर्य पृथ्वीपासून तब्बल 15 कोटी किलोमीटर दूर आहे, तरीही सकाळी सूर्य उगवला की संपूर्ण पृथ्वीवरचा अंधार एका क्षणात पळून जातो. झाडांना जीवन मिळतं, प्राण्यांना ऊर्जा मिळते. सूर्याचा अजून एक मोठा गुण कोणता आहे माहितीये? सूर्य कधीच भेदभाव करत नाही. तो एखाद्या राजाच्या राजवाड्यावर जितका प्रकाश देतो तितकाच प्रकाश एखाद्या गरीबाच्या झोपडीवरही देतो. तो मशिदीवरही प्रकाश देतो आणि मंदिरातही प्रकाश देतो. हे जे अफाट आणि भेदभाव न करणारं तेज आहे ती या ईश्वराची ताकद आहे. जेव्हा एखादा माणूस भक्तीच्या मार्गावर चालतो तेव्हा हे सूर्यासारखे ईश्वरी तेज त्याच्या चेहऱ्यावरही दिसू लागते. स्वामी विवेकानंदांचा तो प्रसंग आपल्याला माहीतच आहे. जेव्हा ते शिकागोला म्हणजे अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांचा तो तेजस्वी चेहरा, ते पाणीदार डोळे आणि त्यांचा भगवा पेटा पाहून हजारो लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले. एका परदेशी पत्रकारानं त्यांना विचारलं की स्वामीजी, तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेज कुठून येतं? तुम्ही कोणती क्रीम लावता? तेव्हा विवेकानंद हसून म्हणाले, मित्रा, हे तेज कुठल्या दुकानात मिळत नाही. माझ्या हृदयात जो माझा ईश्वर बसला आहे आणि माझ्या सद्गुरूंची जी शिकवण आहे हे त्या भक्तीचं आणि ब्रह्मचर्याचं तेज आहे जे आतून बाहेरून झळकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात जे तेज होतं, ज्यामुळे भल्या भल्या शत्रूंची गाठण उडायची, ते तेज कुठून आलं होतं? ते भवानी मातेच्या भक्तीतून आणि सत्याच्या मार्गावरून आलं होतं. हेच ते ईश्वरी रूप आहे. चंद्रा माझी शीतलता. आणि या चरणाच्या शेवटी बाबा अवतार सिंहजी अत्यंत गोड भाव मांडतात. हे प्रभू, चंद्रामध्ये जी शीतलता आहे ती शीतलता तूच आहेस. संत जनांनो, दिवसा उन्हात राबून माणूस जेव्हा थकतो तेव्हा त्याला रात्रीच्या चांदण्याची गरज असते. चंद्राकडे स्वतःचा प्रकाश नसतो, तो सूर्याचा प्रकाश घेतो, पण आपल्याला चटके देत नाही, तर तो आपल्याला थंडावा देतो. आजकालच्या जगात माणसाच्या डोक्यावर खूप ताण वाढला आहे. ऑफिसचा ताण असेल, संसाराचा ताप असेल, EMIचा ताप असेल, या सगळ्या धावपळीत माणसाचं डोकं अक्षरशः भट्टीसारखं तापलेलं आहे. पण जेव्हा माणूस सत्संगात येतो, सद्गुरूंच्या चरणी बसून या निरंकाराचं नामस्मरण करतो, तेव्हा त्याच्या तापलेल्या मनावर जणू काही चंद्राच्या शीतल किरणांचा अभिषेक होतो. संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात देवाला काय मागितलंय? त्यांनी जगाच्या कल्याणासाठी असंच दान मागितलंय. चंद्र मे ज्यालांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. म्हणजे माऊली म्हणतात, असा चंद्र ज्यावर कोणताही डाग नाही आणि असा सूर्य जो चटके देत नाही, अशी शीतलता आणि असे तेज असणारे हे परमात्म्याचे रूप प्रत्येकाला मिळो. एक छोटीशी आठवण सांगतो. जसं एखादं लहान बाळ रडत असतं, खूप चिडचिड करत असतं, त्याला कुणी खेळणी दिली तरी ते शांत होत नाही. पण जेव्हा त्याची आई त्याला जवळ घेते, छातीशी धरून पाठीवरून हात फिरवते, तेव्हा ते बाळ एका क्षणात शांत होतं. ती जी आईच्या स्पर्शातली शीतलता असते ना संत जनांनो, तोच आपला निरंकार देव आहे. मायबाप तो जगाचा बाप आहे, पण त्याची माया चंद्रासारखी शीतल आहे. तर संत जनांनो, या ओळीतून बाबा अवतार सिंहजींनी आपल्याला संपूर्ण निसर्ग वाचायला शिकवलं आहे. ते म्हणतात की आता मला लाकडात देव शोधायचा नाहीये, तर चंदनाचा सुगंध आला की मला तुझी आठवण येते. मला फक्त गंगेत डुबकी मारायची नाहीये, तर मला माझ्या मनाची निर्मलता टिकून तुला अनुभवायचं आहे.
मला सूर्याकडे बघून फक्त डोळे दिपवायचे नाहीयेत, तर ते तेज माझ्या आचरणात आणायचं आहे आणि चंद्रासारखी शीतलता मला माझ्या स्वभावामध्ये आणायची आहे. जेव्हा अशी दृष्टी तयार होते संत जाणो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण निसर्गाची पूजा नाही करत, तर आपण आपल्या निसर्गात लपलेल्या त्या निर्मात्याची, त्या परमात्म्याची पूजा करतो. किती अफाट आणि सुंदर अशी भावना आहे. संत जनांनो, पुढच्या ओळीमध्ये शहनशाह बाबा अवतार सिंहजी आपल्याला सांगतात, पुष्पा माझी तू सुंदरता, कलिके माझी कोमलता, विद्वानाथ तुझी विद्वता, तूच कला न कौशलता. या संत जनांनो, आपण पाहिलं की हा परमात्मा चंदनाचा सुगंध, गंगेची निर्मलता, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता बनून कसा नटलाय. या ओळीद्वारे बाबा अवतार सिंहजी आपल्याला सांगत आहेत की जगात जे जे सुंदर आहे, जे जे बुद्धिवान आहे आणि जे जे कौशल्यवान आहे, ते माणसाचं नाही, तर ते सर्व ईश्वराचंच रूप आहे. अवतार सिंहजी आपल्याला समजवतात की पुष्पा माझी तू सुंदरता, कलिके माझी कोमलता, विद्वानाथ तुझी विद्वत्ता, तूच कला आणि कौशलता. आता पुष्पा माझी तू सुंदरता म्हणजे फुलांमधील सौंदर्य. बाबाजी म्हणतात की हे प्रभू, बागेत उमललेल्या फुलांमध्ये जी सुंदरता आहे ती तूच आहेस. संतजनांनो, माणसानं विज्ञानात खूप प्रगती केली. आजकाल बाजारात हुबेहूब खऱ्यासारखी दिसणारी प्लॅस्टिकची किंवा कागदाची फुले मिळतात. तुम्ही ती फुले तुमच्या घरातल्या फुलदाणीत सजवून ठेवू शकता. लांबून बघितल्यावर ती अगदी खऱ्या गुलाबासारखीच दिसतात. पण संत जनांनो, त्या प्लॅस्टिकच्या फुलावर कधी फुलपाखरू येऊन बसतं का? कधी भुंगा त्या फुलाभोवती गुंजन करतो का? कारण त्या फुलाला रूप जरी माणसानं दिलं असलं तरी त्यातली सुंदरता आणि जिवंतपणा हा फक्त परमात्माच देऊ शकतो. निसर्गातल्या एका छोट्याशा फुलाकडे बघा. गुलाबाच्या पाकळ्यांचा तो मखमली रंग कुणी रंगवला असेल? त्यामध्ये जो सुगंध कुणी भरला असेल? आपण म्हणतो काय सुंदर फुल आहे, पण खरा भक्त म्हणतो की काय सुंदर माझा प्रभू आहे, जो या फुलाच्या रूपात हसत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या ईश्वरी सौंदर्याचं वर्णन करताना म्हटलं की जे जे दिसे भूत, ते ते मानिजे भगवंत. जे जे डोळ्यांना दिसतं ते सर्व भगवंताचंच रूप आहे. जेव्हा ही दृष्टी येते तेव्हा आपण निसर्गाला ओरबाडत नाही, तर आपण निसर्गाची पूजा करतो. पुढे बाबाजी समजवतात, कलिके माझी कोमलता. किती सुंदर भाव मांडतात. हे प्रभू, जी कळी असते तिच्यातील कोमलता तूच आहेस. सात संगतजी, फुलाची कळी किती नाजूक असते. तिला थोडासा जरी धक्का लागला तरी ती गळून पडते. ही कोमलता म्हणजे काय? ही कोमलता म्हणजे निरागसता. जगात सगळ्यात कोमल काय असेल तर ते लहान बाळाचं मन आणि संतांचं हृदय आहे. लहान बाळ बघा, त्याला कोणी रागावलं, मारलं तरी थोड्या वेळानं ते पुन्हा हसत हसत त्याच माणसाकडे जातं. त्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसतो. ही जी मनाची कोमलता आहे संत जनांनो, ती साक्षात ईश्वराची देणगी आहे. संत तुकाराम महाराजांनी संतांच्या हृदयाच्या या कोमलतेबद्दल किती सुंदर अभंग लिहिलाय. मऊ मेना उना मी विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. तुकोबा म्हणतात की आम्ही देवाचे भक्त मेनासारखे किंवा कळीसारखे मऊ आणि कोमल आहोत, पण जर सत्यावर वेळ आली तर आम्ही वज्रासारखे कठीणही होऊ शकतो. पण आजकाल काय झालंय संत जनांनो, आजकाल माणसाचं हृदय दगडासारखं झालंय. भावा भावाच्या मनात एकमेकांबद्दल राग आहे, शेजाऱ्याबद्दल ईर्ष्या आहे. बाबाजी आपल्याला शिकवत आहेत की अरे माणसा, तू त्या कळीकडे बघ. त्या कळीत जो देव बसलाय तो तुला सांगतोय की तुझं मन सुद्धा या कळीसारखं कोमल कर. कारण देव कधीही दगडासारख्या कठीण हृदयात राहत नाही, तो कोमल आणि प्रेमळ हृदयातच वास करतो. विद्वानाथ तुझी विद्वता. पुढे बाबाजी समजवतात की हे प्रभू, जगात जो स्वतःला खूप मोठा विद्वान समजतो, त्या विद्वानाच्या बुद्धीत असणारी विद्वत्ता ही त्याची नाही तर ती तुझीच आहे. संत जनांनो, माणसाला सगळ्यात जास्त अहंकार कशाचा असतो? ज्ञानाचा. 4 पुस्तके वाचली, 2 पदव्या मिळाल्या की माणसाला वाटतं माझ्यासारखा हुशार कुणीच नाही. पण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी 10व्या अध्यायात अर्जुनाला स्पष्ट केलं आहे, विदुषाम ज्ञानमस्मी. अर्थात अर्जुना, जगात जेवढे विज्ञान आणि बुद्धिमान लोक आहेत त्यांची बुद्धी आणि ज्ञान मीच आहे. संत जनांनो, आदि शंकराचार्य आणि चांडाळ यांची एक बोधकथा आहे. आदि शंकराचार्य हे खूप मोठे विद्वान होते. त्यांनी लहान वयातच सर्व वेद उपनिषद मुखोद्गत केली होती. एकदा ते काशीला गंगे स्नान करून बाहेर येत होते. समोरून एक अस्वच्छ कपडे घातलेला, 4 कुत्रे सोबत घेऊन चालणारा एक चांडाळ म्हणजे अस्पृश्य मानला जाणारा माणूस त्यांच्या समोर आला.
शंकराचार्यांना थोडा अहंकाराचा स्पर्श झाला. ते म्हणाले, ए बाजूला हो, मला तुझा स्पर्श नकोय, मी आत्ताच स्नान करून आलोय. तो चांडाळ तिथेच थांबला आणि हसून म्हणाला, महाराज, तुम्ही कोणाला बाजू व्हायला सांगताय? या शरीराला, या आत्म्याला. जर शरीर म्हणाल तर तुमचं शरीर आणि माझं शरीर एकाच मातीचं बनलं आहे. आणि जर आत्मा म्हणाल तर जो ईश्वर तुमच्यात आहे तोच माझ्यातही आहे. मग तुम्ही कोणाला दूर करत आहात? संतरांनो, हे ऐकताच आधी शंकराचार्यांचे डोळे उघडले. त्यांच्या लक्षात आलं की हा कुणी सामान्य माणूस नाही, साक्षात भगवान शिव माझी परीक्षा घ्यायला आले. त्यांनी लगेच त्या माणसाचे पाय धरले आणि तिथेच मनीषा पंचकम नावाचं स्तोत्र लिहिलं. संतरांनो, तात्पर्य काय? खरी विद्वत्ता पुस्तकात नाहीच, तर ती ईश्वराने दिलेल्या नम्रतेत आहे. जर बुद्धी देणारा तो देव आहे, तर मग हुशारीचा अहंकार कसला करायचा? पुढे बाबाजी समजवतात की तूच कला आणि कौशलता. हे प्रभू, जगात जेवढी कला आणि कौशलता आहेस ती सर्व तूच आहेस. संतनांनो, कोणी खूप सुंदर चित्र काढतो, कोणी खूप सुंदर गाणं गातो, जसं लता मंगेशकर. कोणी खूप अचूक सर्जरी करणारा डॉक्टर असतो, तर कोणी खूप उत्तम इंजिनियर असतो. जेव्हा लोक त्यांच्या कामाचं कौतुक करतात तेव्हा त्यांना वाटतं हे मी केलं. पण विचार करा, चित्रकार चित्र कशाने काढतो? हाताने. गाणारा गाणं कशाने गातो? गळ्याने. पण जर एखाद्या दिवशी ईश्वराने त्या हातातली ताकद आणि गळ्यातला आवाज काढून घेतला तर तो माणूस काहीच करू शकत नाही. एकदा अकबर बादशाहनं तानसेनला विचारलं की तानसेन, तू जगातला सर्वात भारी गायक आहेस, तुझ्यासारखं कोणीच गाऊ शकत नाही. तानसेन मला नाही महाराज, माझे गुरु स्वामी हरिदास माझ्यापेक्षा 1000 पटीने सुंदर गातात. अकबर म्हणाला, असं कसं? मग ते दरबारात काय येत नाहीत? तानसेन म्हणाला, महाराज, फरक एवढाच आहे की मी दिल्लीच्या पतीसाठी म्हणजे बादशाहसाठी गातो, पण माझे गुरु त्रैलोक्याच्या देवासाठी गातात, म्हणून त्यांच्या कलेत साक्षात देव उतरतो. संत जनांनो, बाबाजी आपल्याला हाच मंत्र देत आहेत. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये काम करता, एखादं टार्गेट पूर्ण करता किंवा एखादी नवीन गोष्ट बनवता, तेव्हा मी केलं हा अहंकार बाजूला ठेवा. आकाशाकडे बघून म्हणा, हे दातार, तू कला दिलीस आणि तूच हे कौशल्य दिलंस, म्हणूनच हे शक्य झालं. संत जनांनो, या चरणातून आपल्याला किती मोठी शिकवण मिळते बघा. सौंदर्याचा अहंकार करू नका, कारण ती सुंदरता ईश्वराची आहे. कठोर बनवू नका, कळीसारखी कोमलता जपा, कारण तिथे देव आहे. ज्ञानाचा गर्व करू नका, कारण विद्वत्ता ही त्याचीच आहे. आणि आपल्या कामाचा अहंकार करू नका, कारण कला आणि कौशल्य केवळ त्याच्याच कृपेचा प्रसाद आहे. जेव्हा माणूस सर्व काही ईश्वराचे आहे असं मानू लागतो, तेव्हा त्याच्या जीवनातील सर्व ताणतणाव संपून जातात आणि तो खऱ्या अर्थानं निरंकारी होतो. पुढच्या चरणामध्ये शंच्या बाबा अवतार सिंहजी महाराज मला समजवतात, पूर्ण गुरु आहेस बुटा तू, दशमद्वार असे तव देश, अवतार म्हणे दिदली सद्गुरूने, आपुली भाषा आपुला वेश. संत जनांनो, या ओळी वाचताना बाबा अवतार सिंहजींचा कंठ दाटून आला असेल. यात त्यांनी स्वतःचं संपूर्ण अस्तित्व सद्गुरूंच्या चरणी विसर्जित केलं आहे. आपण एका एका शब्दाचा अर्थ अतिशय सखोलपणे समजून घेऊ. सुरुवातीला बाबाजी म्हणतात की पूर्ण गुरु आहेस बुटा तू. हे बाबा बुटा सिंहजी, तुम्ही पूर्ण गुरु आहात. जगात खूप गुरु आहेत. कुणी शाळेत पुस्तकी ज्ञान देतो, कुणी संगीत शिकवतो, कुणी कला शिकवतो, पण हे सगळे अपूर्ण गुरु आहेत, कारण ते फक्त एका संसारापुरतं मर्यादित आहेत. पूर्ण गुरु तोच असतो जो पूर्णत्वाशी, त्या परमात्म्याशी जोडलेला असतो आणि जो एका क्षणात शिष्याची भेट त्या ईश्वराशी घडून आणतो. कुणी तंत्र गुरु, कुणी मंत्र गुरु, कुणी विद्या गुरु, कुणी अविद्या गुरु, असो वैसे अनेक गुरु, परी मोक्षदाता सद्गुरु वेगळाची, जो दर्शवी आत्मा परमात्मा तोची सद्गुरु जाणावा. जो साक्षात मला त्या परमात्म्याची ओळख करून देतो, एका क्षणामध्ये त्या ईश्वराचं दर्शन करून देतो, त्यालाच आपण सद्गुरु मानू शकतो. सद्गुरु वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. तुकोबा अगदी स्पष्ट सांगतात की सद्गुरूंचे पाय धरल्याशिवाय या भवसागरातून तरण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. जेव्हा स्वामी विवेकानंद संपूर्ण भारताला मला देव दाखवा म्हणते भटकत होते, तेव्हा त्यांना अनेक साधू संन्यासी आणि विद्वान भेटले, पण कोणीही त्यांना खात्रीशीर उत्तर देऊ शकले नाही. पण जेव्हा ते रामकृष्ण परमहंसा समोर गेले, तेव्हा रामकृष्ण परमहंसाच्या एका स्पर्शानं विवेकानंदांना समाधी अवस्था प्राप्त झाली. जो स्वतः प्रकाशात उभा आहे तोच दुसऱ्याला प्रकाशाकडे नेऊ शकतो. बाबा अवतार सिंहजी म्हणतात की हे बुटा सिंहजी, तुम्ही ते पूर्ण गुरु आहात, ज्यांनी मला या खऱ्या देवाची, या निरंकाराची ओळख करून दिली. पुढे अवतार सिंहजी म्हणतात की दशमद्वार असे तव देश, म्हणजे तुमचे राहण्याचे ठिकाण हे 10वे द्वार आहे.
आता हे 10वे द्वार म्हणजे काय? आपल्या या मानवी शरीराला एकूण 9 दरवाजे आहेत. 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, 1 तोंड आणि 2 मलमूत्र विसर्जनाचे मार्ग. हे 9 दरवाजे सतत बाहेरच्या जगाकडे उघडतात. डोळे बाहेरच बघतात, कान बाहेरच ऐकतात आणि या 9 दरवाजांमधून आपली सर्व ऊर्जा मायेमध्ये खर्च होत असते. माणूस या 9 दरवाजांच्या खेळात एवढा अडकतो की त्याला आतला रस्ताच सापडत नाही. कबीरदासांनी या शहराचं वर्णन करताना किती सुंदर म्हटलंय. 9 द्वारे का पिंजरा तामे पंछी पौन, रहने को अचरज है जाए तो अचरज कोण. संतांनी सांगितले की या 9 दरवाजांच्या पलीकडे एक अत्यंत गुप्त असा 10वा दरवाजा आहे. हा 10वा दरवाजा आपल्या बुद्धीच्या पलीकडे आपल्या अंतरात्म्यात उघडतो. यालाच काही लोक 3रा डोळा किंवा ज्ञानचक्षु म्हणतात. या संतांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले, जसे की रायगड किंवा प्रतापगड, तिथे एक महादरवाजा असायचा जो सर्वांना दिसायचा. पण महाराजांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू मावळ्यांना एक चोर दरवाजाची माहिती असायची, जो संकटकाळी महाराजांना सुरक्षित स्थळी घेऊन जायचा. अगदी तसंच हे जे दशमद्वार आहे, हा त्या निरंकाराकडे जाण्याचा चोर दरवाजा आहे. आणि हा दरवाजा कसा उघडतो? हा स्वतःच्या ताकदीने कधीच उघडत नाही. जेव्हा पूर्ण गुरु आयुष्यात येतो आणि तो ब्रह्मज्ञानाची चावी फिरवतो, तेव्हाच हे दशमद्वार उघडतं. आणि एकदा का ते उघडलं की मग माणसाला कणाकणात देव दिसायला लागतो. बाबाजी म्हणतात, हे सद्गुरू, तुम्ही या 10व्या दरवाजाच्या पलीकडच्या अथांग आणि अमर देशात राहणारे आहात आणि तुम्ही मलाही तिथला रस्ता दाखवलात. पुढे बाबाजी म्हणतात की अवतार म्हणे दिदली सद्गुरूने, आपुली भाषा आपुला वेश. बाबाजी म्हणतात, मी तर एक अज्ञानी होतो, पण माझ्या सद्गुरूने मला त्यांची भाषा दिली. संत जाणो, जगात अनेक भाषा आहेत. कुणी मराठी बोलतं, कुणी हिंदी, कुणी इंग्रजी, तर कुणी चायनीज. पण या सर्व भाषा माणसात भिंती उभ्या करतात. जेव्हा 2 वेगळ्या भाषेची माणसं भेटतात, तेव्हा हे एकमेकांची संवाद साधू शकत नाही. पण सद्गुरूंची भाषा कोणती असते? सद्गुरूंची भाषा व्याकरणाची नसते, ती प्रेमाची आणि नम्रतेची असते. अमृता ते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की माझी भाषा अमृतापेक्षाही गोड असेल. जेव्हा सद्गुरू ज्ञान देतात, तेव्हा भक्ताची जीभ गोड होते. तो कोणाचा अपमान करत नाही, तो कोणाला शिव्या देत नाही, तो मुक्या प्राण्यांची भाषाही समजायला लागतो. पैठणमध्ये जेव्हा एकनाथ महाराजांनी एका तहानलेल्या आणि मरणासन्न गाढवाला गंगेचं पवित्र पाणी पाजलं, तेव्हा लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. पण नाथ महाराजांना त्या गाढवाच्या डोळ्यांमधील तहान दिसली. ही जी प्रेमाची आणि दयाळूपणाची भाषा आहे, ती सद्गुरूंची भाषा आहे. आणि बाबा अवतार सिंहजी म्हणतात की हे ज्ञान मिळाल्यावर आता माझी स्वतःची अशी कोणतीच भाषा उरली नाही. आता मी फक्त तुझ्या प्रेमाचीच भाषा बोलतो. आणि त्याचबरोबर मला वेश सुद्धा मिळाला. वेश म्हणजे काय? कपडे किंवा पेहराव. आपण जगात वावरताना अनेक वेश धारण करतो. पोलीस खाकी वर्दी घालतात, डॉक्टर पांढरा कोट घालतात, संन्यासी भगवे कपडे घालतात. पण सात संगतजी, बाहेरून कपडे बदलले म्हणजे माणूस बदलत नाही. रावणानं सुद्धा सीतेचं अपहरण करण्यासाठी साधूचा वेश धारण केला, पण आतून तर तो रावणच होता. म्हणूनच सद्गुरू आपल्याला बाहेरचे कपडे बदलायला सांगत नाही, ते आपल्याला घरदार सोडून जंगलात जायला सांगत नाहीत. सद्गुरू कोणता वेश देतात? सद्गुरू आपल्याला नम्रतेचा वेश देतात, सेवेचा वेश आणि अहंकार शून्यतेचा वेश देतात. संत कबीरदास जे विणकर होते, त्यांनी आयुष्याची चादर विणताना देवाजवळ प्रार्थना केली होती, ही चादर डागळू नये. दास कबीर जतन से ओढी, जो की त्यो धर दिनीच दर्या. मी ही आयुष्याची चादर अत्यंत जतन करून वापरली आणि कोणताही पापाचा डाग न लावता जशीच्या तशी देवाला परत केली. जेव्हा एक माणूस निरंकारी बनतो, तेव्हा तो बाहेरून सामान्य माणसासारखाच दिसतो. तो शर्ट पॅन्ट घालतो, ऑफिसला जातो, शेती करतो, पण आतून त्यानं सद्गुरूचा वेश घातलेला असतो. त्याच्या मनात कोणाबद्दलही द्वेष नसतो, ईर्ष्या नसते. तो सर्व जगाला एकाच माळेचं मणी मानतो. बाबा अवतार सिंहजी शेवटी म्हणतात, हे प्रभू, माझ्याकडे पूर्वी अहंकाराचे, रागाचे आणि द्वेषाचे कपडे होते, पण बाबा बुटा सिंहजींनी मला आपल्या चरणाशी घेतलं. माझ्या अंगावरचे ते मळके कपडे काढून टाकले आणि मला ज्ञानाचा, प्रेमाचा आणि शांतीचा असा नवा वेश दिला की आता मी पूर्णपणे तुमचाच झालो. संत जनांनो, आज आपण
अवतारवाणीची अत्यंत रसाळ आणि महान पदाची सांगता करत आहोत। या संपूर्ण प्रवासात आपण पाहिलं, सुरुवातीला आपण पाहिलं की तो देव कसा नुरणूत प्रत्येक पानात सामावलेला आहे। मग आपण पाहिलं की तो चंदनाचा सुगंध आहे, गंगेची पवित्रता आहे, सूर्याचं तेज आणि चंद्राची शीतलता देखील तोच आहे। त्यानंतर आपण समजून घेतलं की फुलातील सुंदरता, कळीचा नाजूकपणा, विद्वानाची बुद्धी आणि माणसाची कला हे सर्व काही ईश्वराचंच रूप आहे। आणि या सर्वात शेवटी आपण हे गुपित उलगडलं, हे सगळे सत्य पाहण्यासाठी जे दिव्य डोळे लागतात ते फक्त आणि फक्त पूर्ण गुरु सद्गुरूच देऊ शकतो। ज्या माणसाच्या आयुष्यात असा सद्गुरू येतो त्यांचं जीवन धन्य होतं, त्याची दृष्टी, त्याची भाषा आणि त्याचा वेश सर्व काही बदलून जातं आणि तो खऱ्या अर्थानं जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो। संतांनो, हा अथांग ज्ञानाचा सागर आहे। आपण फक्त आपल्या बुद्धीप्रमाणे वंझवळ पाणी घेण्याचा प्रयत्न केला आहे। हा ब्रह्मज्ञानाचा प्रकाश आपल्या सर्वांच्या जीवनात असाच तेवत राहो आणि सद्गुरूंच्या चरणांशी अशीच आपली प्रीती लागून राहो, हीच या निरंकार प्रभूच्या चरणी प्रार्थना। प्रेमाने बोला, धन निरंकार जी।